चंपाबाई, कधी येऊन राहिले तुम्ही? आता पाहुणे पोरगा घेऊन कधी येऊन राहिले तुम्ही? बस बस, आमची तयारी झालीच आहे. आता पोरगा येऊन बसलाच आहे आणि पोराची आई. तर कितीक जण येऊन राहिले? मी येतो सोबत आणि पोराची आई आणि पोरगा, बस. बाकी काय काय लय मोठे जण कायले आणायचे आहे सोबत? पोराची गरज आहे आणि मायची गरज आहे, बस झाली. कोण म्हणजे वडील नाही का पोराले? नाही नाही, वडील नाही आहे, फक्त आई आहे. तर फक्त आई येऊन राहिली आणि पोरगा, बस. आणि आताही निघतोच आम्ही अर्ध्या घंट्यात. बरं बरं, मी तेच विचारून राहिले होते का कितीक जण येऊन राहिले ना कितीक वाजता येऊन राहिले बा म्हणून. तसं म्हणजे आम्ही तयारीत राहतो बा, असं होय. हो का? नाही, पोरगा आलाच आहे, आता आम्ही निघतोच, आमची तयारी झालीच आहे. बरं ठीक आहे, या मग. माया वहिनीचाच फोन होता, कधी येऊन राहिले म्हणते. आता तुम्हाला काय काले चाला, मी न पिकर आणूच ठेवला होता. तर आता वाट पाहून राहिले, तर चला मग आता निघायचं नाही. हो वहिनी, आणखी काही घ्यायचं आहे का सोबत? पोरीसाठी काही न्या लागन काय? नाही रे, आता काय रे, आतापासून काही घेत. अरे आता तुया तर पसंत आहे पोरगी, पण आता त्याच्या इथं पसंत आलं पाहिजे. त्याच्या पसंत आलं का हो बाग झालं का मग घेऊन दे ना. मग तुला जे घेऊन द्यायचं आहे ते घेऊन दे. मग आता काही नको घेऊ, आता चुपचाप चाल, फक्त पोहा खाले आणि चाय प्याले. हो, पहिले पोहाच खाल जा लागते आणि चाय प्याले. माझी इच्छा होती का पोरीसाठी काही गिफ्ट घेऊन जा बा. नाही नाही, आता काही गिफ्ट नेऊ नको, आता चुपचाप चाल फक्त. अरे मग देत राहायचो ना, मग खूप सारे गिफ्ट देजो. आता काही देवाची गरज नाही आहे, आता तू फक्त तिथं चाय पी आणि तिला पाहिजे. बरं ठीक आहे वहिनी, तुमच्या मनानं. येले मोठी आली बाबा, गिफ्ट आणि गिफ्ट पाहिलं नाही काही नाही, आणि गिफ्ट देतो ना गिफ्ट देतो करून राहिला. गिफ्ट कायले देतात? तिलेच घेऊन येजो ना आता डायरेक्ट घरी. आताचे तर पोरं बस बापा, लग्नाले असे होतेत का बस. आणि आपल्या वक्ती बापा पोराचं नाही तोंड पाहायला भेटे, कसं आहे ना काय आहे. बस एक वेळा पाहिलं का झालं, बोलणं नाही ना कायचं, गिफ्ट नाही, बोलाली नाही भेटे. लग्न होईपर्यंत बोलाले नाही भेटे बापा. आणि आता पाहिजे हे चंपा, याचं अगर लग्न जुळलंच ना, पाय कमी 10 वेळा फोन, रात्र दिवस फोन, आणि भेटायला जाईल. हो, आताच बरं आहे, बरं आहे आताच. एक दुसऱ्याला समजून घेते, चांगल्यानं समजून घेते. चला मग, आता आपल्याला उशीर होऊन राहिला, नाही निघालं पाहिजे. मग ऊन बी लय तपते. हो हो, चला चल ना, तर तू पुढं वय ना, चालणं मेन तर तू आहे बापा. हा असं आहे काय म्हणजे? आता सगळं काही मायावरनं कान जा बा. हो, नाही तर पा, आता मी सांगून देतो, पोरगी दाखवणं माया काम आहे. आणि काही तुमच्यामध्ये काही भांडण गिंडण झालं तर मला म्हणायचं नाही, मग हिनच करून देणं आणि हिनच जुळून दिलं असं म्हणायचं नाही. साफ शब्दानं आता बोलून देतो, तुमचं काय आहे मीने ते आता समजून घ्या आणि मला काही दोष द्यायचा नाही. तुमचं काम होतं पोरगी विचारणं आणि माय काम होतं तुम्हाला दाखवणं. आता मी तुम्हाला दाखवून देतो पोरगी. नाही नाही चंपा, असं कसं? अरे लग्न झालं का होतेच आहे, हर कोणामध्ये भांडणं होते, तर तुला कायले तोच तीन? नाही नाही, लय अशा केसेस पाहिल्या ज्यानं लग्न बीचवाल्या माणसालेच बोल देते. नाही मग तिनं रिश्ता आणला आणि मग तिनं मला सांगितलं नाही काही नाही. पाय आता मी पोरीबद्दल तू आता याले तर पुरंच सांगितलं मी ना, कसं आहे काय आहे सगळं साफ शब्दात सांगितलं मी ना. आता तुमचं काय आहे काय नाही, आणि मी तुमच्याविषयी पोराले म्हणजे राधाच्या मायले सगळं सांगितलं. असंच आहे बा, पोरगा इंजिनियर आहे, पुणेले आहे आणि शोकपाणी आहे नाही, बस असं सांगितलं बा. बाकी मग मला तुमचं काही माहीत नाही. नाही नाही वहिनी, असं काहीच नाही होणार आमच्यामध्ये. आम्ही चांगलं राहू आणि जिथं तिथं ना तुमचंच नाव निघल. म्हणजे बरं, राहू द्या, चला. आणि नंदू, मला खरं खरं सांग, तुले शौक पाणी नाही ना? पाय, मी राधाच्या मायले सांगितलं का पोराले शौक पाणी नाही आहे, खरा सुद्धा खात नाही म्हटलं. नाही नाही वहिनी, मी खरं सुद्धा नाही, कायचाच शौक नाही मला, खरं सांगतो. नाही तर माईला विचारून घ्या. बरं, तेच म्हटलं, कारण मी सांगून दिलं, माय लक्षातच नाही ना, बिनंदाजी मी सांगून दिलं होतं का पोरगा, म्हणजे मला ते पहिले माहीत होतं, पण होऊ शकते बा का बाहेर गेल्यावर पोराले शौक पाणी लागते, नाही खर्रे खाऊ दे, दारू पिऊ दे. नाही वहिनी, मी ना दारू पित आणि ना खर्रा खात. बरं ठीक आहे. आणि तुले काय विचारायचं आहे आता? पोस्ट दोघं एकामेकाला विचारून घे जा.
भलेही आमच्या समोर तुम्हाला विचारायला शरम येईल, तर भलेही एका इकडे चालले जा बाहेर चालले जा आणि एकामेकाला विचार जा, पसंत आले नाही पसंत आले ते सांगून दे जा. पोरी सोबत एकट्यात बोलू देईन काय? हो काऊन नाही, अरे तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे, दोघांले एकमेकाले तर विचारले सूट आहे, मी बोलणार ना. बरं तर ठीक आहे मग. चला मग आता निघाचं. हो वहिनी चला. आता चंपा पाहुणे घेऊन येऊन राहिली आणि हे पोरगी राधा अजूनही झोपूनच आहे आणि हिचाही बाप कुठं अजून गेला तर अजून येवाचा पत्ता नाही बापा. ऐन पाहुणे याच्या टायमात नाही यायले असेच कामं येते. राधा, ए राधा, काय वय झोपू दे ना मले. अहो उठ ना. अहो आता ते आत्याचा फोन आला होता, पोराले घेऊन येऊन राहिले ना, आता निघून राहिले ना, आणि तू कधी तयारी करशील. उठ ना पटकन, उठ ना, माय सर्व कामं झाले. तू उठ, आंघोळ कर. आंघोळ कधी करशील? ते पाहुणे आल्यावर आंघोळ करायला जाशील काय? हा चल उठ पटकन, चल होय तयार होय पटकन. बस 5 मिनिट आई, 5 मिनिट. 5 मिनिट नाही काही नाही, चल उठ पटकन, पटकन उठ, चल तयार होय. आई टाइम लागते येवाले, तसेच सांगते. आता निघालो म्हणते आणि येते तर लय टायमाने येते. काय तू एवढी घाई करून राहिली? अहो काही खूप दूर आहे का गाव? अहो तू आत्यानं फोन केला ना, निघालो म्हणे ना आम्ही, मग काही तयारी करशील बाई. हा इथं काय 2-3 घंटे लागन काय येवाले? अर्ध्या घंट्याचा तर रस्ता आहे. आता निघाले म्हणते तर मला ते समोर आले असन. जाय पटकन, जाय ब्रश गिश कर आणि पटकन आंघोळ कर आणि तसेच मग साडी वाडी घालून घे. आई येऊ तर दे, पाहुणे आले तर येऊ दे. साडी काय आंघोळ केल्यावर साडी घालूनच घेऊ काय? घालतो ना मी, तयार होतो. तुला काय खुशी नाही का? हा पोरगा पाहायला येऊन राहिला तर तुला बिलकुल खुशी नाही काय? हा तयारी केली पाहिजे चांगलं. आणि तुला ते बेसन हळद लावायला लावलं तू ना तोंडाले, हे आता मीच सांगू काय? आई हळद ना बेसन मी काही लावत नाही आणि लावलंही नाही. जशी आव तसं पसंत करे ना करे, मला काही फरक नाही पडत. जशी आव तशी हा नॅचरल आहे, जसं आहे तसं मी दिसन. जाऊ दे तिकडे, मला काही हे नको, माय मागं भिडू नको तू. हळद बेसन लावल्यानं काय मोठा उजेडच पडून का? खूपसुरतच दिसून काय मी? कशी बयाड आहे हो तू राधा. अहो थोडासा चेहरा चिकना चोपडा दिसते. नाही नाही, मला काही देखावा नाही करायचा. माझं जसं तोंड आहे तसं त्याला पसंत येईन तर ठीक, नाही तर जाय म्हणून तिकडे. बरं कर, तू या मनानं कर. पण आता पाहुणे निघाले म्हणते तर तू आता पटकन अटक. माय सगळी तयारी झाली. आणि त्या बाबाला फोन लाव आणि बोला कुठे आहे तर. लाव ना आई, तू लाव फोन, मी नाही लावत. आता लावतो मी. चालले आता बाथरूमात चालली. मला आता अर्धा घंटा लागन. मी अर्धा घंट्यानं अंग पाय धुणंच निघतो. आता फ्रेश बी होतो, मंजन बी करतो, आंघोळी करतो. बरं ठीक आहे, पण पटकन थोडी लवकर कर. पाहुणे येऊन राहिले सांगितलं ना. काय 10 वेळा पाहुणे येऊन राहिले ना, पाहुणे येऊन राहिले, लावून राहिली. तेच आता तू ते येतपर्यंत ना तू तेच शब्द बोल. आता पाहुणे येते ना पाहुणे येते, अजून काही रिपीट अजून कर. हट्ट बाई, त्या बाप आणि तू लय मला मॅड करतो. तू पोरगीच कशी आहे काही मला समजत नाही. भल्ली डोकं खाते माई. आता 10 वेळा उठून राहिली तेव्हाची पाहुणे येऊन राहिले करून राहिली. असं वाटते का मला तर खुशी नाही, पण तिलाच खुशी होऊन राहिली. हा बोल करिश्मा. चालतं काय हो माझ्यासोबत? चाल ना, मला का नाही ड्रेस घेवायचा आहे बटे आणि सॅन्डल बी घ्यायचे आहे. चालतं काय माझ्यासोबत? नाही बटे, मी नाही येऊ शकत. पाय आज कधी मला पाहुणे येऊन राहिले बटे पाहाले. आम्हाला बाई अचानक कुठचा हो? काय करते पोरगा? अव पोरगा माझ्या आत्याच्याच गावचा होय. तो पुणेले ड्युटी करते म्हणते, इंजिनियर आहे म्हणते तो. तर त्यानं मला पाहिलं आहे म्हणते बापा. त्यानं मला पसंतही केला आहे म्हणते. म्या पाहिला नाही, कोणता होईना कोणता नाही. तर त्यानं पाहिलं असून मला माझ्या आत्याच्या घरी. तर आता तो येऊन राहिले, माझी आत्या बी येऊन राहिली. तर आता काय माहित काय होते काय नाही. तर माय बाई इंजिनियर पोरगा आहे तर चांगला आहे ना. हा तू तर खुश नशीब आहे ना. तर इंजिनियरच बायको पाहिजे. तर तू तर 12वीच आहे, 12वी पास. तर तरी तुला इंजिनियर पोरगा पाहायला आला तर चांगली गोष्ट आहे. मग हो चांगला असेल ना तर उरकून घे बाई. काय उरकून घे? मी त्याला पाहिलं नाही काही नाही. काय उरकून घे म्हणतो? काही भयाड्यासारखी बोलतो. अहो तर त्यानं तुला पाहिलं तर तुझे लक्ष असेल त्याच्यावर.
माय नाही लक्ष पाहिलंही असं तर मला काही माहित नाही ह्या सोय बा म्हणून मला काहीच माहित नाही. हाव काय ये ना जराशी घरी ये ना मला साडी नाही घालता येत ना बटे ये ना. आणि मग लागस तिकडे ते पाहुणे गेल्या मग 5 वाजता जाऊ तर मग काय घेतं ते घेऊन घेतो मग. बरं ठीक आहे मग नक्की चालशील ना नाही तर मग आडसपणा करशील. काय लय आडसपणा करन ये तू घरी ये. बरं ठीक आहे येतो. अहो राधा हे काय होय कोणासोबत बोलून राहिली करणं पटपट तयारी. अहो पाहुणे येऊन जाईन. हो हो आई बस झालीच आहे माझी तयारी बस करतोच. माय तर लग्न करायला मन नाही होऊन राहिलं कसं आहे ना काय आहे. दारोड्या निघाला तर मी काय करू माझी जिंदगी बरबाद होऊन जाईल. अशी जिंदगी आहे माझी अशी नाही राहणार. जाऊ दे आता जे होईन ते होईन आता. आले तर काही दिक्कत परेशानी तर नाही झाली ना रस्त्यानं. आणि पोरगा आज म्हणजे पुण्यावरूनच आले नाही. नाही नाही आम्हाला काही परेशानी नाही झाली. पोरगा 15 दिवस झाले पुण्यावरून आला. म्हणजे त्याचं असं काम आहे की ऑफिसमध्ये फक्त हप्त्यातून 2च वेळा महिन्यातून 2-3च वेळा जाणं राहते त्याला. म्हणजे मग सगळं मग घरी ते लॅपटॉप म्हणते का नाही लॅपटॉपवर काम करते. सॅलरी आहे पोराची 60,000. हो काय मग आता 15 दिवसापासून मग कसं काय म्हणजे लॅपटॉपवरच काम करणं आहे काय. हो जी हो. अरे वा पोरगा लय हुशार आहे मग. आणि कितीक वर्ष झाले आता 2 वर्ष झाले. आणि पहा 60,000 सॅलरी नाही राहणार आहे पोराची. आता वाढतीवरच राहणार आहे. मग 70 होईल मग 80 होईल 1 लाखावर जाईन. हो काय अरे वा चांगलं आहे मग. बरं मी चाय पाणी बोलावतो. ऐ राधा एक खिडकीतून पाय पोरगा लय सुंदर आहे बाई. हिरो सारखाच आहे. हो 1 नंबर हिरो आहे बाई. हो मस्त पोरगा आहे बाई. या राधा खरं सांग ना मला लय आवडला बाई. एवढा सुंदर आहे. अहो हो ना बटे येऊन तर पाय. आणि हे काय साडी घातली. अहो पल्लू टाच ना साडी पिन करणं. नाही ना बाई असाच पल्लू घ्या लागते आजकाल हेच फॅशन आहे. नाही नाही ते साडी पिन कर पदर गिदर कर. नाही ना बाई चांगला दिसेल. पाय बरं किती चांगली दिसून राहील साडी ना दिसून राहिली ना पाय. बरं ठीक आहे चल चल चाय घेऊन चल. आई मला चाय घेऊन नाही चालता येत. चाय तू घेऊन चल मी येतो त्या मागं. पोरगा मले पाहिन का तुले पाहिन. आई मले पाहिन माहित आहे पण चाय तू घेऊन चाल. मी साडीनं मला चालता नाही येत पडून गिळून गेली तर मग. बरं ठीक आहे ये पटकन ये मागच. हो हो येतो. खरं सांगतो राधा किती सुंदर दिसून राहिली हो तू. राधा 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 सारखीच दिसून राहिली खरंच. अहो राधा हस न जराशी. नाही मी ना हसत. त्या दात दाखवू का हो त्याला. बेटा तुझे नाव काय आहे. राधा नाव आहे जी माझं. बरं तुझ्या आत्यानं सांगितलं की 12वी पास आहे. मग पुढचं शिक्षणाचं काय मग. इरादा काय आहे तुझा. मला ना पुढं शिकायचं आहे आणि मला काही इंजिनियर असं काहीतरी मला बनायचं आहे. बरं बरं. माया चंदू दिवसभर कम्प्युटर चालवते. तुले चालवता येते का कम्प्युटर. नाही कम्प्युटर तर नाही चालवत पण मोबाईल चालवता येते. हो काय मोबाईल तर प्रत्येकालाच चालवता येते. बरं मग माया पोरगा आला काय पसंत. मी काय सांगू आई बाबाच्या पसंत तर माझ्या पसंत. हो काय पण मला पुढं शिकायचं आहे ना. हा तर शिक जो ना. पुढं तुले काय करायचं आहे ते करू शकतो तू. आमच्या घरी येऊन बी शिकू शकतो. चंदू सांग रे पोरगी कशी आहे आवडली ना. हो वहिनी मला खूप आवडली. छान आहे पोरगी.